50वा दिवस या रविवार उपासनेत मंडळीचे मी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करीतो. स्वर्गारोहण, ॲल्डर्स गेट रविवार आणि त्यानंतर आजचा हा 50वा दिवस. या उपासनेत आपण सर्वजण ख्रिस्त येशूच्या नावात संमिलित झालात, त्याबद्दल मी देवाचे गौरव करीतो. आपण या उपासनेची सुरुवात योहानकृत शुभवर्तमान याचा 7वा अध्याय 37 ते 39 या वचनांनी करू. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी ताण्हेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. देवबाप वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. मंडळी आपल्या जागेवर उभी राहील आणि आपण उपासना संगीतातून गीत गाऊन देवाचं गौरव करू. उपासना संगीत गीत क्रमांक 1. परमपवित्रा सर्वसमर्था. परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. प्रभात समयी मंगलगीते, प्रभात समयी मंगलगीते करितो आम्ही तव नावा. परमपवित्रा सर्वसमर्था, परमपवित्रा दयासागरा, पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. परमपवित्रा सर्वसमर्था मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा. परमपवित्र पवित्र अवघे गाती तव करिती सेवा. परमपवित्र सर्वसमर्था दूत तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा. तू होताशी आजही असशी, सदैव असशील तू देवा. परमपवित्र सर्वसमर्था, परमपवित्र अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा. पापमया दृष्टी सकलाच्या दर्शन रावण तव व्हावा. परमपवित्र सर्वसमर्था पवित्र करी तू कुणी तुझ्या विण, पवित्र न जगी गवसावा. प्रेम मनाने पावित्र्याने सदा पूर्ण तू विश्वदवा. परमपवित्र सर्वसमर्था, परमपवित्र सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. तू स्वर्ग
मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण प्रेषितांचा मतांगीकार पुन्हा एकदा म्हणणार आहोत. हा मतांगीकार आपला विश्वास परमेश्वरावर जाहीर करण्याकरिता, त्याच्यावरचा आमचा भरवसा पुन्हा एकदा प्रगट करण्याकरिता आहे. आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्वसमर्थ देव, जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईसपासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव, जो पिता, त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. मंडळी, कृपा करून आपल्या जागेवर बसेल. आपण यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेत काही क्षण परमेश्वराच्या समक्षतेत घालवू. आपण प्रार्थना करू. अखिल सृष्टी जेव्हा त्या महान परमेश्वराची स्तुती गात आहे, त्याच्या हस्तकलेला, त्याच्या हातून निर्माण झालेल्या प्रत्येक सृष्ट आणि अदृश्य अशा सर्व वस्तूंबद्दल जेव्हा संपूर्ण सृष्टी त्याचा गुणानुवाद करीत आहे, आम्ही देखील हे परमेश्वरा, तुझ्या निर्मितीबद्दल, तू आम्हाला दिलेलं या निर्मितीतलं स्थान, याबद्दल आम्ही तुझे उपकार स्मरण करीत तुझ्या द्वारात प्रवेश करीत आहोत. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. जशा रीतीने मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, सर्व प्रकारच्या चिंतेपासून, सर्व प्रकारच्या आजारापासून आणि आमच्या जीवनात येणाऱ्या या विषाणूच्या उद्रेकापासून तू आम्हा सर्वांना सांभाळलंस. आमची तू निगा राखलीस, आमच्या गरजा तू भागविल्यास, शारीरिक असो, मानसिक असो, आध्यात्मिक असो, भौतिक असो, आर्थिक असो. परमेश्वरा, अद्भुत रीतीने तू आमची काळजी घेतलीस, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजच्या या प्रार्थनेच्या सभेत प्रभू, आम्ही या उपासनेत उपस्थित झालेलो असताना तुझ्या महान उपकारांबद्दल, तुझ्या कृत्यांबद्दल, तुझ्या आशीर्वादांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि त्याच अंतकरणाने आम्ही जशा मनस्थितीत आहोत तसे तुझ्या पुढं स्वतःला सादर करीत आहोत. प्रेमळ पित्या, जशा रीतीने तू आपल्या लेकरांना सर्व प्रकारच्या संरक्षणात चालविलेलं आहेस, प्रभू, इथून पुढे देखील आमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तू आशीर्वादाचा करावा, यासाठी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. परमेश्वरा, या जगात, या जगभरात या विषाणूमुळे जो उद्रेक माजलेला आहे, लोक भयभीत झालेले आहेत आणि आता त्या वातावरणातून ते पूर्ववत आपल्या स्थितीत येत असताना, प्रेमळ बापा, आम्ही तुझ्याजवळ हीच प्रार्थना आणि विनंती करीत आहोत की त्यांची सुटका तू या महाभयंकर मरीतून करावी. आणि परमेश्वरा, तुझ्या राज्यात आम्हाला सुख, समाधान, आरोग्य आणि सर्व प्रकारच्या तुझ्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण करावंस. आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. आमच्या मंडळीतील प्रत्येक लहान थोरांसाठी परमेश्वरा, तू या प्रियजनांवर, आमच्या मंडळीतील सर्वांवर जशा रीतीने आतापर्यंत कृपादृष्टी करीत आलेला आहेस, प्रभू, तीच प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ आज करीत आहोत की आमचा सांभाळ तुझ्या आध्यात्मिक वचनांमध्ये, तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तमातल्या उत्तम आशीर्वादात होऊ दे. आमचा सांभाळ करणारा देव आमच्या पाठीशी उभा आहे, तो आमच्या लगत आहे, आमच्या बाजूला उभा आहे, या गोष्टीची खात्री आम्हापैकी प्रत्येकांना तू होऊ दे. आजची संपूर्ण भक्ती तू आपल्या हाती घेऊन आशीर्वादित कर. परमेश्वरा, ज्या ज्या ठिकाणी लोकांना तुझी गरज आहे, तुझ्या सामर्थ्याची, तुझ्या कृपेची, तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाची, अशा सर्व प्रियजनांसाठी आमची प्रार्थना आणि विनंती आहे.
प्रभू तू त्यांचा सांभाळ कर, त्यांना लागणाऱ्या गरजा तू पुरीव आणि तुझ्या स्पर्शाद्वारे या प्रियजनांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. परमेश्वरा, आम्ही त्या प्रियजनांसाठी प्रार्थना करीत आहोत जे या दिवसांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, पॅरामेडिकल आहेत. या सर्व प्रियजनांना प्रभू तुझ्या संरक्षणाची विशेष गरज आहे. परमेश्वरा, आम्ही तुझ्या सामर्थ्याचा हात त्यांच्यासाठी मागतो. प्रभू तू त्यांचं संरक्षण या विषाणूपासून करावंस, कुठल्याही प्रकारचा अपाय त्यांना होणार नाही इथपर्यंत तू त्यांना सहाय्य पुरवावंस आणि त्यांच्या सर्व गरजा प्रभू तू पूर्ण कराव्यास, यासाठी आम्ही नम्रतेने आणि विश्वासाने तुझ्याकडे मागितलेलं आहे. प्रभू तू सहाय्य कर. आम्ही विशेष प्रार्थना आणि विनंती करीत आहोत, आमच्या माहितीत असलेले जर कोणी या कोविड-19 आजाराच्या कुठल्याही प्रकारच्या सिम्पटम्सने ग्रस्त असतील, परमेश्वरा आम्हाला ठाऊक नाही, परंतु आमचा विश्वास आहे की जेव्हा तू स्पर्श करशील तर ते कुठल्याही स्टेजवर का असेनात, परंतु ते आरोग्य प्राप्त करतील. जेव्हा आम्ही तुझ्याजवळ मागणी केली, निश्चितच तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस. प्रभू, आमच्या अवतीभोवती, आमच्या शेजारी पाजारी, आमच्या जवळपासच्या कुठल्याही क्षेत्रात असे प्रियजन आजारी आढळलेले असतील, त्या सर्वांचं स्मरण आम्ही यावेळेस करीतो आणि परमेश्वरा त्यापासून तू त्यांची सुटका करावीस अशी नम्र प्रार्थना आणि विनंती आम्ही तुझ्याजवळ करीत आहोत. सर्वांचं तारण व्हावं, सर्वांना यापासून मुक्तता मिळावी, सर्वांना प्रभुदेवा एक आत्मिक संतुष्टी प्राप्त व्हावी की आमच्या परमेश्वराने आम्हावर दया केली, या गोष्टीची खात्री तू आमच्यामध्ये बळावू दे. प्रेमळ पित्या, आजची भक्ती आणि या भक्तीत गायलं गेलेलं प्रत्येक गीत, प्रार्थनेच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचलेली प्रत्येक विनंती, तुझ्या वचनांवर मनन आणि चिंतन, आणि परमेश्वरा तू आपल्या आत्म्याचं सामर्थ्य आम्हावर पुरवलेलं आहेस, याबद्दलची खरी ओळख आज मंडळीला तू पुन्हा एकदा होऊ दे. आजची संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीत आहोत. प्रेमळ पित्या, जशा रीतीने आतापर्यंत तू आमचा सांभाळ केलेला आहेस, इथून पुढे देखील तू आमची विशेष काळजी घे. ही नम्र प्रार्थना विनंती आम्ही आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेत एकत्रित आलो अशा रीतीने प्रार्थना करावयास शिकविले. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. मंडळी पुन्हा एकदा आपल्या जागेवर उभी राहील. आपण उपासना संगीतातून परमेश्वराच्या गौरवाप्रित्यर्थ हे गीत गाऊ आणि त्याची स्तुती करू. उपासना संगीत, गीत क्रमांक 189. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. क्षणोक्षणी मी पापे करीतो, क्षणोक्षणी मी पापे करीतो, मन हे मज आकळेना रे, मन हे मज आकळेना रे. काय करू हा जीव तगमगतो, काय करू हा जीव तगमगतो, तव पदी नाही रुजला रे. नको
प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. सुभावनेची उभावनेची, सुभावनेची उभावनेची, हृदयी झटपट होता रे, हृदयी झटपट होता रे. उभावनेला वश मी होतो, उभावनेला वश मी होतो, व्रण माझा बुझला रे, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी, अमुच्या प्रभू ख्रिस्ताकडून मी, स्तुती करीतो देवाची हो, स्तुती करीतो देवाची हो. स्वतः मला प्रभू सेवा आवडे, स्वतः मला प्रभू सेवा आवडे, पण हा देहच कुजला रे, नको प्रभू तरी मजला सोडू, नको प्रभू तरी मजला सोडू, शरण पतित मी तुझला रे, शरण पतित मी तुझला रे. मंडळी, आपल्या जागेवर उभी असतानाच आपण आळीपाळीचा जो निवडक शास्त्र भाग आहे तो 50वा दिवस या संस्कार व विधी पुस्तिकेतून आपण 50वा दिवस हा भाग आळीपाळीने म्हणणार आहोत. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू नये, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एक वचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते, त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना यासुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वास करतो, तर ज्याने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वास करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे जिवंत करीत आहे. बंधुजन हो, आपण ऋणी आहोत, तरी देह स्वभावाप्रमाणे वर्तावयाला देह स्वभावाचे ऋणी नाही. जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे वर्तता तर तुम्ही मराल. परंतु जर तुम्ही आत्म्याने देहाची कर्मे मारून टाकता तर जिवंत राहाल. जितक्यास देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हास मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण अब्बा बापा अशी हाक मारतो,
असा दत्तकपणाचा आत्मा मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. आणि जर लेकरे तर अर्थात वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहोत. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो, तर आपण तसे वारीस आहोत. सुवन्द्य देव परात्पर स्तव होत्याला खालीवर तो बाप पुत्र आत्मा जाण त्रिकाला त्या अनंत मान आमीन. प्रियांनो, आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडण्यात आलेला आहे तो नवा करार, यातून प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय 1 ते 13 ही वचने. प्रेषितांची कृत्ये याचा 2रा अध्याय वचने 1 ते 13. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ऐकले. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिली ना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कपुदुकिया, पंत, आसिया, परुगिया, पंफुलिया, मिसर व कुरणेच्या जवळचा लिंबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय अरब असे आपण त्यांना आपल्याच भाषात देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत, हे द्राक्षारसाने मस्त झाले आहेत. देवबाप वाचली गेलेली ही सर्व वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. वचनात जाण्यापूर्वी आपल्या हृदयाची, आपल्या मनाची तयारी करण्याकरिता आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहू आणि उपासना संगीतातून एक गीत गाऊन परमेश्वराची स्तुती आपण करू. उपासना संगीत, गीत क्रमांक 333. गीत क्रमांक 333.
प्रभूच वाट दाखवी. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. सुचे मनाचे हा विचार, ते वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी, तो चालवी तो नेहमी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी, तरी प्रेमाने चालवी. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. ते मृत्यू तीरीन बिना, प्रभूच चालवील पार. तो चालवी, तो चालवी, मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. ख्रिस्ताच्या अतुलनीय नावात मी मंडळीचे पुन्हा एकदा अभिवादन करीतो. या माध्यमातून आपण परमेश्वराचं वचन ऐकण्याकरिता पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहोत. मी देव पित्याचे मनापासून आभार मानतो, कारण त्याने आम्हास ही संधी लाभू दिलेली आहे. जरी आम्ही आपापल्या घरात कोंडले गेलेले आहोत, आम्हाला परमेश्वराच्या मंदिरात येण्याची संधी लाभलेली नाही, परंतु त्याच्या प्रीतीपासून आणि त्याच्या वचनांपासून आम्हाला कोणीही हिरावून घेतलेलं नाही. याबद्दल परमेश्वराचे मी विशेष आभार मानतो. आपण या वचनांवर मननाने चिंतन करू. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 1 ते 13 ही वचने 50वा दिवस किंवा पेंटेकॉस्ट या संदर्भात माहिती पुरवणारं वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त देव पित्याच्या उजवीकडे आसनस्थ आहे आणि तेथे तो समस्त मानवजातीकरिता मध्यस्थी करीतो. परमेश्वर आपल्या सर्वांबद्दल काय विचार करतोय याबद्दलची चाहूल आम्हाला पेंटेकॉस्ट किंवा 50वा दिवस या दिवशी जेव्हा शिष्यांना
पवित्र आत्म्याचे दान प्राप्त झाले तेव्हा लागते. परमेश्वराने आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केवळ आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे शक्य करून दिलेला आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 2 अध्याय 33व्या वचनात असं म्हटलेलं आहे, म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे. त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे. परमेश्वर आपल्याबद्दल हा विचार पेंटेकॉस्ट किंवा 50व्या दिवशी करतोय. पेंटेकॉस्टच्या दिवशी जे घडले त्याला आपण पवित्र आत्म्याने झालेला बाप्तिस्मा असे एका शब्दात म्हणू शकतो. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय 5व्या वचनात, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल, येशू बोलला व त्याप्रमाणे घडले देखील. येशूच्या स्वर्गारोहणानंतरची ही एक महत्त्वपूर्ण घटना म्हणावी, जिच्या विषयी किंवा ज्या अनुषंगाने तो आपल्या शिष्यांच्या मनाची तयारी पृथ्वीवरील त्याच्या शेवटल्या दिवसात करीत होता. प्रियांनो, त्या आत्म्याविषयीची ओळख तो आपल्या शिष्यांना करून देत होता. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 16वं वचन म्हणतं, येशू त्यांना म्हणाला, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. ग्रीक भाषेत पॅराक्लिटॉस या शब्दाचा अर्थ तुम्हाबरोबर किंवा तुमच्या बाजूला उभा असणारा. टू कम अलॉंगसाइड, वन हू कम्स अलॉंगसाइड म्हणजे कैवारी, म्हणजे तो दुसरा कैवारी. आणि येशूचे म्हणणे हा दुसरा कैवारी याचा अर्थ की जसा मी तुम्हाबरोबर उभा आहे, जसा मी तुम्हाबरोबर उभा होतो, तशाच प्रमाणे हा कैवारी आता तुमच्या वतीने तुमच्या बाजूला उभा असेल. त्या कैवाऱ्याचे काम काय असणार आहे? त्या कैवाऱ्याकडून प्रभू येशू ख्रिस्त काय अपेक्षित करतात आणि मंडळीला, विश्वासणाऱ्या प्रत्येक आत्म्याला त्यापासून काय लाभ होणार याविषयी थोडासा आपण दृष्टिक्षेप घेतला तर योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 26वं वचन. योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 26वं वचन म्हणतं, सर्व काही तो दुसरा कैवारी आम्हाला शिकवील आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची तुम्हास आठवण करून देईल. तो कैवारी जगाची खात्री पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी देखील करेल. प्रियांनो, त्या कैवाऱ्याचं काम हे आहे की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण तुम्हास आणि आम्हाला करून द्यावी आणि त्याने सर्व काही शिकवावं. आणि एवढंच नव्हे तर सर्व जगाची खात्री या पवित्र आत्म्याने, या दुसऱ्या कैवाऱ्याने पापाविषयी, नीतिमत्वाविषयी आणि न्यायनिवाड्याविषयी केली पाहिजे. मार्ग दाखवून सर्व सत्यात हा कैवारी आम्हास नेईल. म्हणजे सत्य काय याचा उलगडा हा कैवारी करेल. सत्य काय हे आम्हाला तो जाणीव करून देईल. येशू पृथ्वीवर असताना शिष्यांनी अनुभवलेला जो आनंद आहे तोच आणि तसाच आनंद हा कैवारी आम्हामध्ये असताना देखील मिळेल. योहान 16वा अध्याय 20वं वचन सांगतं, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो,
तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याला वधस्तंभावर खिळणाऱ्या लोकांच्या मनात पुष्कळ आनंद झालेला असेल. परंतु ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला गमावलं, त्याच्याबरोबर 3.5 वर्ष घालविल्यानंतर त्याच्यासोबत लोकांची सेवा, परमेश्वराचं राज्य याबद्दलच्या शुभवर्तमानाचा जो भाग या शिष्यांनी पूर्ण केला, त्यांना आता वधस्तंभ पाहिल्यानंतर दुःख झालेलं असेल आणि जग या उलट आनंद करीत असेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. मंडळी हा शब्द ग्रीक भाषेत बोलाविण्यात आलेली किंवा वेगळी केलेली असा होतो. एक्लेसिया याचा अर्थ ही मंडळी वेगळी केलेली किंवा बोलावण्यात आलेली अशी आहे. जरी मंडळी 50वा दिवस किंवा पेंटेकॉस्ट या दिवसाच्या पुष्कळ दिवसांआधी, म्हणजे मोशेच्या काळातील रानातील मंडळी जी मिसर देशातून तांबड्या समुद्रात व रानात 40 वर्षे अद्भुत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले, या प्रकारची साक्ष प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 36 आणि 38 या वचनांमध्ये आपल्याला आढळते. त्या मंडळीची व्याख्या हीच आहे की ती बाहेर नेली गेली, कॉल्ड आउट, ती बाहेर नेली गेली. पेंटेकॉस्टचा घटनाक्रम जर आपण पाहिला तर परमेश्वराने पाठविलेला हा दुसरा कैवारी अधिक स्पष्ट रीतीने आपल्यासमोर येतो. पहिला भाग या घटनेचा क्रम, कोणती लोक या 50व्या दिवशी तिथे आशीर्वादित होण्याकरिता हजर होती. विश्वासाने देवाने सांगितलेल्या वचनांवर भरवसा बाळगणारे लोक त्या घटनाक्रमात हजर होते. येशूने आज्ञा केली की यरुशलेमेस सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणग्यांविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. प्रेषितांची कृत्ये 1 अध्याय आणि 5वं वचन. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा. लोककृत शुभवर्तमान 24वा अध्याय 49वं वचन. जे परमेश्वराने सांगितलेल्या वचनांवर विसंबून राहतात, त्याच्यावर अवलंबून राहतात, त्या वचनांचं पालन करतात, अशांवर पवित्र आत्मा पाठविला गेला. हे कुठे घडले? स्वर्गारोहणाचे दृश्य पाहून जेव्हा शिष्य डोंगरावरून यरुशलेमेस परत आले आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले, सुमारे 120 माणसांचा तो जमाव होता. लोककृत शुभवर्तमानातल्या 22व्या अध्यायाच्या 12व्या वचनामधील माडीवर ही जागा ती असावी. ते सर्व एकत्र जमले असताना असे घडले. काय घडले? अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले व आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. हे घडले. पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर जेव्हा झाला तेव्हा हे दृश्य तिथे पाहण्यात आलं. हे कसं काय घडलं? येशूने मध्यस्थी केली नसती तर हे शक्यच झाले नसते.
म्हणून आत्मा मिळाल्याचा अनुभव जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे होतो आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्तामुळेच ते शक्य झालेलं आहे. आपण काय केलं त्यावर ते अवलंबून राहत नाही. ही बाब आम्हा मंडळीला स्पष्ट निर्देशित करीते की आपल्या केल्याने आत्मा मिळत नाही. केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीद्वारे तो आम्हाला मिळालेला आहे. हे घडले आहे. का घडले असावे? हे असे का घडले? ख्रिस्त येशू याबद्दल सर्वांची खात्री व्हावी म्हणून हे घडले आहे. त्याच्या मरणाबद्दलचा अर्थ सांगण्याकरिता की तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाला तेव्हा तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. परमेश्वराच्या संकल्पानुसार व पूर्ण ज्ञानानुसार हे घडलं. येशू ख्रिस्ताची वधस्तंभावरील आहुती याबद्दल लोकांपर्यंत स्पष्टीकरण पोहोचावं याकरिता हे घडलं. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 23 वचन. हे घडलं तर खरं, परंतु याचा परिणाम काय झाला याविषयी जेव्हा आपण विचार करीतो तेव्हा एकच लक्षात येतं की देवाच्या राज्याची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता ते घडलं. सुवार्ता सांगण्याकरिता हे घडलेलं आहे. जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले त्यांच्यापुरताच हा परिणाम नव्हता. म्हणजे ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि तेवढ्यातच हे लोक संतुष्ट झाले, आपल्या आध्यात्मिक सुखाबद्दल ते समाधान पावले किंवा त्यांची आत्मसंतुष्टी झाली, येथपर्यंत ते थांबलेलं नाही. परंतु हा परिणाम तर तेथे आलेल्या सर्व लोकसमुदायावर, जो हे प्रकरण पाहून एकत्रित झाला होता त्या लोकांवर परिणाम दिसून आला. जवळपास 3000 माणसांची भर प्रेषितांची कृत्ये साक्ष देतं की तिथे या एका सामर्थ्यशाली घटनेनंतर घडलं. यरूशलेम, यहुदिया, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल ह्याकरिता हे घडलं. महत्त्वपूर्ण या सर्व घटनेत ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 42 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला आत्मा तो दुसरा कैवारी या जगात पाठविल्याचे महत्त्वाचे कारण शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात मंडळीने तत्पर व्हावे यासाठी झालेला आहे. हे परत घडलं का? पेंटेकॉस्टचा अनुभव लोकांना आला का? हा प्रश्न जेव्हा आपल्या मनात येतो, आपण प्रेषितांची कृत्ये 4 अध्यायात 31व्या वचनात वाचतो, येशूवरील विश्वासामुळे ज्यांचा छळ होत असे अशा लोकांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रियांनो, हे परत घडलं 4 अध्यायात. हे पुन्हा घडलं 8व्या अध्यायात, जिथे प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता, परंतु त्यांना पवित्र आत्मा मिळाला नव्हता. पेत्र व योहान त्यांच्यावर हात ठेवतात आणि त्यांना पवित्र आत्मा मिळतो. शौलाचा पालट देखील या पवित्र आत्म्याच्या वर्षावामुळे झाला. शौलाचा पालट तो पाऊल झाला व आत्म्याने परिपूर्ण झाल्यावर त्याने बाप्तिस्मा घेतला. 9 अध्याय 17 आणि 18 वचन.
पुढं कर्नेले येशूचा स्वीकार करतो. प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय आणि 44वे वचन. परराष्ट्रीयांवर पवित्र आत्मा उतरतो व त्यांचा बाप्तिस्मा होतो. आज असे घडणे शक्य आहे का? आज पवित्र आत्म्याचा वर्षाव, 50वा दिवस हा अनुभव मंडळीला येऊ शकतो काय? पहिल्या मंडळीला जे शक्य होते ते आजच्या मंडळीला देखील तितकेच शक्य आणि तितकेच सत्य असे आहे. कर्नेल्याप्रमाणे काही जण मनाचे परिवर्तन होत असता पवित्र आत्म्याची परिपूर्णता अनुभवतात आणि काही जण मनाचे परिवर्तन म्हणजे प्रभू येशूचा स्वीकार वैयक्तिक तारणारा म्हणून केल्यानंतर कित्येक वर्षांनी देखील त्या पवित्र आत्म्याची परिपूर्णता जाणून घेतात. आमच्या मेथडिस्ट चर्चचे उद्घाटक रेव्हरंड जॉन वेस्ली या परमेश्वराच्या महान सेवकाबद्दलही असंच सांगितलं जातं. या सेवकाचं संगोपन एका पाळकीय घराण्यात होतं. एक देवभिरू माता त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेते आणि हे सेवक जसे ख्रिस्ताच्या विश्वासात पुढं वाढतात आणि स्वतः देखील पाळकीय सेवेचं पाचारण अनुभवतात, त्यानंतर कित्येक वर्षांनी ॲल्डर्स गेट येथे रोमकरास पत्र ह्या विषयावर जेव्हा त्यांच्यावर पुढं वचनांची उघाडणी होते, उलगडा केला जातो, त्याच्यातून शिक्षण पुरविलं जातं, ह्या महान सेवकाचा अनुभव त्याने सांगितला की जणू काही माझ्या हृदयात एक उष्णता निर्माण झाली आणि ती उष्णता दुसरे तिसरे काही नसून पवित्र आत्म्याची परिपूर्णता या दासाने अनुभवली. म्हणून आपण मागील रविवार हा ॲल्डर्स गेट संडे आणि स्वर्गारोहण अशी एकत्रित ती भक्ती चालवली. प्रियांनो, प्रत्येकामध्ये देवाच्या आत्म्याचा वास आहे. प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही तर आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. रोमकरास पत्र 8वा अध्याय 9वे वचन. देवाचा आत्मा संपूर्ण पवित्र शास्त्रातील नमूद इतिहासात आहे. आता या पेंटेकॉस्टच्या दिवशीच देवाचा आत्मा जगात आला किंवा या 50व्या दिवशीच लोकांनी तो अनुभवला असं नव्हे, परंतु पेंटेकॉस्ट या दिवशी काहीतरी महत्त्वाचं घडलं. पवित्र आत्मा आहे, होता, तो सार्वकालिक आहे, तो पूर्वीही होता, तो आजही आहे आणि तो येशू ख्रिस्ताच्या काळातही होता. म्हणून परंतु पेंटेकॉस्टच्या दिवशी काही महत्त्वाचं घडलं. आज्ञा पालन करणाऱ्यांना पवित्र आत्मा दिला गेला. वधस्तंभावर खिळणाऱ्या त्या प्रत्येकांमध्ये आमची देखील गणना होते याची जाणीव होऊन जेव्हा अंतःकरणास चुटपुट लागते की माझ्यामुळे ख्रिस्त येशूला वधस्तंभ स्वीकारावा लागला, त्याच घटिकेस पवित्र आत्मा आमच्यामध्ये राज्य करत असतो. माझ्यामुळे ख्रिस्त येशूला वधस्तंभ स्वीकारावा लागला. माझी अयोग्यता, माझा अमंगळपणा, माझ्या कुवासना, माझी असत्यता, माझे कपट,
माझा स्वार्थ, या सर्व गोष्टी जेव्हा आमच्या मनाला भेडसावतात, जेव्हा त्याची जाणीव आम्हाला होते, प्रियांनो, पवित्र आत्म्याचं कार्य तिथून सुरू झालेलं असतं. जेव्हा लोकांनी सामर्थ्याने दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवला, पेत्राकडून त्या आत्म्याच्या सामर्थ्याने आलेलं वचन लोकांनी ऐकलं, तेव्हा प्रेषितांना त्या लोकांनी विचारणा केली की आम्ही आता काय करावे. पेत्र म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप या शब्दाची फोड, याचा अर्थ जर आपण समजून घेतला तर त्याचा अर्थ असा होतो आफ्टर थॉट. आफ्टर थॉट म्हणजे मागून सुचणारी कल्पना. पुन्हा कृती झाल्यानंतर किंवा विचार एकदा आल्यानंतर जी पुन्हा एक कल्पना सुचते, जी पुन्हा एक विचार आमच्या मनात जो येतो, त्याला पश्चाताप म्हणावं. म्हणजे सहसा आपला पहिला विचार चुकीचा होता हे मागून सुचवणारा विचार आम्हाला दर्शवितो. म्हणजे विचार बदला. आणि म्हणून पश्चाताप म्हणजे आमचे विचार आम्ही बदलायला हवे, ही कल्पना अस्तित्वात आली. व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर त्याच्या विचारांमध्ये बदल जेव्हा येतो तेव्हा त्याच्या स्वभावात किंवा त्याच्या आचारातही बदल दिसून येतो. पश्चाताप ह्या प्रक्रियेत दोन्ही आवश्यक आहेत, विचार आणि आचार, विचार आणि स्वभाव. उदाहरणार्थ, विचार बदललेले असतात आणि कृती किंवा आपले आचार चुकीचे आहेत हे जाणून देखील केवळ मात्र आमची प्रीती त्या स्वभावावर आहे, केवळ मात्र आम्हाला त्या गोष्टीबद्दल इतकं प्रेम आहे म्हणून आमचे विचार बदललेले असतात, परंतु आचारांमध्ये परिवर्तन झालेलं नसतं, याचा अर्थ पश्चाताप नव्हे. कधीकधी या उलट आचार बदललेले असतात, स्वभाव बदललेला असतो, परंतु अभिमान किंवा आमच्या मनात असलेली भीती ह्याच्या पोटी आपले विचार तसेच राहतात. याला देखील पश्चाताप म्हणता येणार नाही. खरा पश्चाताप तोच ज्याच्यामध्ये विचार आणि आचार दोघांमध्येही परिवर्तन दिसून येतं. प्रियांनो, पश्चाताप खऱ्या अंतःकरणाने तेव्हाच होतो जेव्हा आम्ही आचार आणि विचार यामध्ये परिवर्तित परमेश्वराला दिसू. जेव्हा हा पश्चाताप खऱ्या अंतःकरणाने होईल तेव्हा भविष्यात काहीतरी वेगळं घडेल. आमच्या पुढं येणाऱ्या परिस्थितींमध्ये एक वेगळेपण दिसेल. त्यामध्ये पवित्र आत्म्याचं दान आम्हाला प्राप्त झालेलं आहे हे निश्चित ठरेल. त्या सामर्थ्यात आपण ते युद्ध जिंकू जे आम्ही कधी जिंकण्याचा विचार देखील केला नसेल. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जेव्हा आम्हाला प्राप्त होतं त्या सर्व गोष्टींचा आम्ही प्रतिकार करू शकतो ज्या आम्ही स्वबळाने कधीच करू शकलो नाही. म्हणून पवित्र आत्म्याचं येणं, त्याचं सामर्थ्य मंडळीमध्ये प्रगट होणं आणि ते प्रगट झाल्यानंतर लोकांमध्ये आचार आणि विचार या दोन्ही गोष्टींमध्ये आलेलं परिवर्तन परमेश्वराच्या सामर्थ्याला जागा मावणार नाही. येथपर्यंत त्याची कृत्ये
मंडळीच्या माध्यमातून दिसून येतील. प्रियांनो, परमेश्वराने तुमचं आणि माझं केलेलं पाचारण, कदाचित आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, परंतु पवित्र आत्म्याची परिपूर्णता अजून आम्हाला जाणवलेली नाही. तर ते सामर्थ्य, ती शक्ती, तो पवित्र आत्म्याचा वर्षाव आणि त्यातून उद्भवणारी अनेक महान कृत्ये या मंडळीतून घडतील, हा देवाचा पूर्वसंकल्पानुसार, त्याच्या पूर्वज्ञानात असलेल्या योजनेअंतर्गत आमच्या जीवनात, आमच्या मंडळीच्या जीवनात शक्य होणार आहे. म्हणून 50वा दिवस हा गांभीर्याने आपण घेऊ, परमेश्वरासमीप त्याचा आत्म्याचा स्वीकार करण्याची आपण तयारी दर्शवू आणि त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त करून देवाची योजना या जगात राहत असताना पूर्ण करण्याची जबाबदारी आपण यावेळी स्वीकारू, अशी दया परमेश्वराने आम्हावर करावी. म्हणून आपण सदोदित प्रार्थनेत राहू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझी दया आम्हावर झाली म्हणून मंडळीची जी व्यवस्था या जगात तुझी सुवार्ता पूर्ण करण्याकरिता अस्तित्वात आलेली आहे, ती जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणाने पार पाडण्याकरिता परमेश्वरा तू आमचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याशिवाय आम्ही अशक्त आहोत, आम्ही अक्षम आहोत. आमच्यामध्ये ती कुवत, ते कौशल्य तुझ्या पवित्र आत्म्याखेरीज कधीच येणार नाही. ही जाणीव पूर्ण नम्रतेने आम्हाला झालेली असताना प्रभू तू सहाय्य कर. आम्हा मंडळीवर त्या 50व्या दिवशी केवळ 120 लोकांवर आलेल्या पवित्र आत्म्याच्या अनुभवासारखं आम्हा मंडळीतील प्रत्येक लहान थोर विश्वासणाऱ्यावर ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रगट व्हावं, याकरिता तू आम्हाला तुझ्या सावलीत, तुझ्या सामर्थ्यात आणि तुझ्या संपूर्ण योजनेअंतर्गत आम्हाला सुवार्तेसाठी तू तयार कर. आमची निवड तू करून घे आणि परमेश्वरा, आम्ही तुझ्यासाठी उपलब्ध आहोत, ही प्रेरणा तू आम्हापैकी प्रत्येकांना होऊ दे. आजची संपूर्ण भक्ती आणि तुझ्या वचनांवर केलं गेलेलं मनन आणि चिंतन तू आशीर्वादित केलेलं आहेस, त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. आणि ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि गोड नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. ज्या प्रियजनांनी आपले वाढदिवस, लग्न वर्धापन दिन मागील आठवड्यात किंवा या दिवसात पूर्ण केलेले आहेत, त्या प्रियजनांसाठी आपण उपकारस्तुतीची प्रार्थना यावेळेस करणार आहोत. या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत संमिलित होणारे मंडळीतील प्रत्येकजण यांनी गुडघ्यांवर येऊन परमेश्वरासमीप उपकारस्तुतीचा यज्ञ आपण सादर करावा. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्नकर्त्या, जशा रीतीने तू ही सर्व सृष्टी निर्माण केली, त्याचप्रमाणे परमेश्वरा तू आमची उत्पत्ती, आमची निर्मिती देखील या जगातील सर्वश्रेष्ठ स्थानात तू आम्हाला ठेवून जे उपकार केलेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुझं उपकार स्मरण करीतो. परमेश्वरा, त्या प्रियजनांसाठी आमची प्रार्थना आणि विनंती आहे, ज्यांनी मागील आठवड्यात आपला वाढदिवस साजरा केला आहे, जे आज करत असतील
अशा सर्व प्रियजनांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. परमेश्वरा, त्यांनी केलेल्या प्रत्येक कृत्यांना निश्चितच तू जाणलेला आहेस. प्रभू, जर ती तुझ्या इच्छेविरुद्ध असतील तर त्याबद्दल तू त्यांना क्षमा पुरवावीस. आणि परमेश्वरा, तुझ्या गौरवासाठी त्यांनी केलं त्याचं प्रतिफळ तू त्यांना द्यावंस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभू, त्यांना तू जशा रीतीने आतापर्यंत तुझ्याकडून मिळणाऱ्या उत्तम आशीर्वादाने परिपूर्ण केलेला आहेस. परमेश्वरा, त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण तू आशीर्वादित करावास. त्यांना लागणाऱ्या गरजा शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भौतिक, आर्थिक, सामाजिक कुठल्याही प्रकारची असो, परमेश्वरा, तुझ्या दयेने आणि कृपेने तुझ्या इच्छेप्रमाणे ती पूर्ण करण्यात यावी अशी नम्र प्रार्थना आम्ही या प्रियजनांसाठी करीतो. प्रेमळ पित्या, त्यांना जशा रीतीने एक नवीन वर्षात पदार्पण करण्याकरिता तू सहाय्य पुरवलंस. प्रभू, त्यांच्यावर तुझी दया अखंड राहिली. तू त्यांच्यावर प्रीती केलीस आणि म्हणून हा दिवस त्यांच्या जीवनात जोडण्यात आला. प्रभू, त्याबद्दल आम्ही तुझे खरोखर मनापासून आभार मानतो आणि या प्रियजनांसाठी प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तू तुझ्या उपस्थितीद्वारे आशीर्वादित कर. जशा रीतीने मागील वर्ष सांभाळलंस, येणाऱ्या नवीन वर्षात देखील तू त्यांची विशेष काळजी घे. त्यांना लागणारी गरज तू तुझ्या दयेने आणि कृपेने पूर्ण कर. परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन प्रार्थना आणि विनंती करीत आहोत. ज्या आमच्या मंडळीतील उभयतांनी, मंडळीतील प्रिय कुटुंबांनी आपला वैवाहिक लग्न वर्धापन दिन साजरा केलेला असेल किंवा आज करत असतील, अशा सर्व प्रिय कुटुंबांना आम्ही तुझ्या सानिध्यात आणतो. परमेश्वरा, कुटुंबाची रचना ही ख्रिस्ताच्या विश्वासात होते. कुटुंबाची रचना हा एदेन बागेतला पहिला विधी परमेश्वराने स्वतः पार पाडला. परमेश्वरा, त्याच गोष्टीला आम्ही स्मरणात ठेवून जी कुटुंब तुझ्यामध्ये स्थापित झालेली आहेत त्यांच्या ऐक्याबद्दल, त्यांच्यातील एकमेकांवरच्या एकनिष्ठतेबद्दल, त्यांची एकमेकांवरची वाढलेली प्रीती याबद्दल आणि एकमेकांवरचा त्यांचा खंबीर आणि अखंड विश्वास, अटळ विश्वास, या सर्व गोष्टींबद्दल सर्व श्रेय आम्ही तुला देतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात चालविली जाणारी ही लेकरं, ही उभयता, हे विश्वासणारे जोडपी, प्रभू, तू तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केलेली आहेस. या विश्वासाने आणि खात्रीने आम्ही त्यांना तुझ्या अधीन आणि स्वाधीन करीतो. जशा रीतीने वैवाहिक जीवनाची इतकी वर्ष त्यांनी पूर्ण केली, विश्वासाने खात्रीपूर्वक पूर्ण केलेली असताना, तुझ्यावर अवलंबून राहून प्रत्येक निर्णय घेताना प्रभू त्यांनी तुला प्रथम स्थान दिलेलं असताना, त्यांच्या पुढील उर्वरित आयुष्यासाठी देखील आम्ही तुझ्याजवळ हीच प्रार्थना आणि विनंती करीतो. त्यांचा सांभाळ तू कर. विश्वासात तू त्यांना स्थिर आणि गंभीर असं ठेव. आणि परमेश्वरा, तुझ्यामध्ये त्यांची वाढ होत असताना लागणारी सर्व गरज तू अद्भुत रीतीने तुझ्या स्वर्गीय भांडारातून पुरवावी अशी नम्र प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ करीतो. या सर्व प्रियजनांना जे गुडघ्यांवर येऊन तुझ्याजवळ उपकारस्तुतीचा यज्ञ सादर करीत आहेत, अशा सर्व प्रियजनांवर तू आपला विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठव. त्यांना तुझ्याकडून मिळणाऱ्या दीर्घायुष्याची आणि सुंदर अभिवचनांची तू पूर्तता त्यांच्या जीवनात कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रिय, पवित्र आणि सामर्थ्य नावात प्रार्थना केली आहे म्हणून तो ऐक. आमेन. उपासना संगीत, गीत क्रमांक 360. गीत क्रमांक 360. खड्गाहून तीक्ष्ण आम्ही ख्रिस्त शिष्य. 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 लाजवू फुलात माधवानी हो, लाजवू फुलात माधवानी. जगाचा आमचा सदा उभा धावा, जगाचा आमचा सदा उभा धावा. जगाचीच सेवा तुझे आम्हा, जगाचीच सेवा
सदाचे भिकारी सदाचे श्रीमंत सदाचे भिकारी सदाचे श्रीमंत निंदित वंदित दोन्ही आम्ही निंदित वंदित दोन्ही आम्ही निंदित वंदित दोन्ही आम्ही गाऊन तीक्ष्ण आम्ही ख्रिस्त शिष्य खडगाऊन तीक्ष्ण आम्ही ख्रिस्त शिष्य लाजवू फुलात माधवानी हो लाजवू फुलात माधवानी दास म्हणे आम्ही सदा वाटलेले दास म्हणे आम्ही सदा वाटलेले आम्हीच सोबाळे ख्रिस्त संगे आम्हीच सोबाळे ख्रिस्त संगे आम्हीच सोबाळे ख्रिस्त संगे खडकाऊनी तीक्ष्ण आम्ही ख्रिस्त शिष्य खडकाऊनी तीक्ष्ण आम्ही ख्रिस्त शिष्य लाजवू फुलात माधवानी हो लाजवू फुलात माधवानी. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही तू दिलेल्या प्रत्येक आशीर्वादांबद्दल तुझी उपकार स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आणि परमेश्वरा, पवित्र आत्म्याचा वर्षाव आम्हा मंडळीवर व्हावा आणि तो झालेला आहे. आणि त्यामधून आम्ही केवळ मात्र भाकर मोडण्यात, विश्वासाने प्रार्थना करण्यात, सहवासात आणि शिक्षणात आमची वाढ व्हावी, याकरिता जे आमचं पाचारण तू केलेलं आहेस त्यामध्ये आम्ही स्थिर राहू, आम्ही त्यामध्ये पुढं जाऊ आणि विश्वासात आमची वाढ होईल अशी दयादृष्टी तू आम्हावर कर. आमच्या जीवनात आम्ही जे काही कमवलेलं आहे त्या कमाईतून एक छोटासा अंश आम्ही तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी दिलेला असताना तू आम्हावर तुझ्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादांची वृष्टी कर. देणारे प्रत्येक हात तू बळकट कर, आशीर्वादित कर. आणि हे हात ज्या कामात हात घालतील तेथून त्यांना परमेश्वरपित्या यश प्राप्ती होईल, फलप्राप्ती होईल आणि तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे ते सिद्धीस जातील असं तू दयेने आणि कृपेने होऊ दे. परमेश्वरा, ज्या प्रियजनांनी विश्वासाने, खात्रीने, हर्षाने आणि आनंदाने तुझ्या गौरवासाठी दिलेला आहे त्यांना तू 100 पट आणि त्याहून अधिक आणि अधिक वृद्धिंगत कर, आशीर्वादित कर आणि तुझ्या प्रेरणेने त्यांच्या जीवनाची प्रत्येक गरज तू पूर्णत्वास आण. हे समर्पण आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आणलेलं असताना याचा विनियोग, याचा उपयोग पूर्ण प्रामाणिकपणाने केवळ मात्र तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी, तुझ्या राज्याची सुवार्ता या जगाच्या दिगंतापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हावी, इथपर्यंत तू आमचा सहाय्य करता हो. देणारा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्याच प्रिय, पवित्र आणि सामर्थ्य नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मंडळी, यावेळेस आशीर्वाद प्राप्त करेल आपण आशीर्वाद घेऊ. परमेश्वराची शांती जी आम्हा सर्वांच्या बुद्धी आणि कल्पनेपलीकडची आहे, ती शांती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासात, त्याच्या प्रीतीत आणि त्याच्या भयात सदोदित स्थिर ठेव. आता आपला देव जो बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आणि त्याकडून मिळणारं आरोग्य, सुख, शांती आणि समाधान आम्हापैकी प्रत्येकांबरोबर आणि आज या भक्तीत संमिलित झालेल्या देवाच्या प्रत्येक लहान थोर लेकरांबरोबर, या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाबरोबर आता या प्रसंगात कोविड-19 कोरोना व्हायरस याच्या उद्रेक अवस्थेत आम्हा सर्व प्रियजनांवर आलेल्या या संकट समयी आणि इथून पुढं या सर्व गोष्टीतून आमची सुटका झालेली असताना प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची दया, त्याचा आशीर्वाद आम्हाबरोबर आहे याची खात्री पटलेली असताना येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत आम्हापैकी प्रत्येकांवर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.